पेण उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छतेचे पूर्णपणे 3-13 वाजल्याचं चित्र समोर आलंय। रुग्णालयातील अस्वच्छतेसोबतच येथील शवविच्छेदन गृहातील शवशीतपेटी गेल्या 8 दिवसांपासून बंद अवस्थेत पडली आहे। अत्यंत गंभीर बाब म्हणजे या बंद शीतपेटीत उंदरांची विष्ठा आणि किडे आढळल्यानं मृतदेहांची मोठी अवहेलना होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय। रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर आणि तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली। पाहणी दरम्यान शवविच्छेदन गृहाच्या आजूबाजूला अस्वच्छतेचं साम्राज्य पसरल्याचं दिसून आलं। वापरलेले हातमोजे, वैद्यकीय साहित्य तसेच मृतदेहांचे कपडे आणि चादरी उघड्यावर टाकण्यात आल्यानं परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे। या परिस्थितीवर बोलताना शिवसेना नेते प्रसाद भोईर यांनी प्रशासनाला थेट इशारा दिलाय। मृतदेहांची अवहेलना करण्याचा अधिकार संबंधित रुग्णालयाला कोणी दिला? शासनानं याकडे तात्काळ लक्ष देऊन सफाई ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी। शवशीतपेटी तात्काळ सुरू करून परिसर स्वच्छ केला नाही तर शिवसेना स्टाईलनं उग्र आंदोलन छेडलं जाईल। प्रसाद भाई, आज आपण पेणच्या सिव्हिल हॉस्पिटलला अचानकपणे भेट दिली आहे, नक्की काय प्रकार घडलेला आहे? जिल्हा उपरुग्णालय पेण या बाबतीत अनेक तक्रारी नागरिकांच्या बऱ्याच दिवसापासून येत होत्या। विशेषतः इथे प्रसूतिगृहाबाबत अनेक तक्रारी होत्या। इथे कोणताही संध्याकाळी स्टाफ नसतो आणि जे उपलब्ध डॉक्टर आहेत ते हलगर्जीपणा करतात आणि येणाऱ्या सर्व पेशंट्सना रेफरल करून बाहेर पाठवलं जातं। शेवटी या ठिकाणी गोरगरीब जनता, विशेषतः आदिवासी समाजाच्या गरीब जनता या ठिकाणी मोफत उपचारासाठी इथे येत असतात, परंतु त्यांना खाजगी रुग्णालयामध्ये पाठवलं जातं आणि त्यातून आर्थिक व मानसिक भुर्दंड त्यांना फार मोठा सहन करावा लागतो। अनेक तक्रारी अनेक दिवसापासून या ठिकाणी येत होत्या आणि विशेषतः मॉर्चरीच्या बाबतीत ही या ठिकाणी मॉर्चरी ही नेहमीच बंद असते आणि तिथे फार सडलेला वास येतो। ज्या बॉडीज इथे ठेवलेल्या असतात शवालयात त्यांना दुर्गंधी येते, त्याच्यात अगदी किडे पडलेले असतात। अशापर्यंतच्या तक्रारी आम्हाला इथे प्राप्त झाल्या होत्या आणि फक्त या गोष्टीची पाहणी करण्यासाठी आम्ही कोणत्याही आंदोलनाच्या भूमिकेतून आलो नव्हतं। याची फक्त पहिले शहानिशा करावी, पाहणी करावी या भूमिकेतून आज आम्ही या ठिकाणी आलो आणि आश्चर्याचा धक्का म्हणजे ज्या आम्ही ऐकीव गोष्टी ऐकल्या होत्या त्याच्याही पेक्षा वाईट आम्हाला परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळाली। किमान 5 दिवसापासून इथं मॉर्चरी बंद आहे। स्वतः अधीक्षक इथे आम्हाला सांगतायत की या ठिकाणी 5 दिवसापासून बंद आहे। आमचा तर दावा आहे की त्याच्या पूर्वीपासूनच इथे मॉर्चरी बंद आहे। यांना अगदी आम्ही ठामपणे जाब विचारला की शवाचं असं विटंबना करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आणि हे अत्यंत चुकीचं काम या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे। या ठिकाणी जे उपलब्ध स्टाफ आहे त्यांच्याकडून अनेक चुका होत आहेत, त्यांच्याकडून हलगर्जीपणा होत आहे। विशेषतः स्वच्छतेच्या बाबतीत अनेक तक्रारी आहेत। अत्यंत गलिच्छ असं या ठिकाणी रुग्णालयाचा परिसर आहे की उलट रुग्णालय इथे रुग्ण इथे बरा होण्यापेक्षा हॉस्पिटलमधून बाहेर जाताना वेगळा कोणता तरी रोग घेऊन जाईल अशी परिस्थिती या रुग्णालयामध्ये आहे आणि याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी डॉक्टरांना आलो होतो। अत्यंत वाईट परिस्थिती या ठिकाणी आम्हाला आढळलेली आहे आणि म्हणूनच आम्ही इथे मीडियाला बोलून शेवटी त्यांच्या समोर या ठिकाणी सगळ्या शहानिशा व्हावा या उद्देशाने आम्ही मीडियाला प्राचारण केलं। डॉक्टरांनी देखील ते सगळ्या गोष्टी मान्य केल्या आहेत। भविष्यामध्ये त्या सुधारणा करून घेऊ, येत्या 8 दिवसामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही व्यवस्थित करून घेऊ असा आम्हाला शब्द दिला आहे, परंतु हा शब्द आम्हाला मीडियासमोर डॉक्टरांकडून हवा आहे आणि ते स्वतः अधीक्षक असल्यामुळे या पूर्ण परिसराची आणि या रुग्णालयाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर येते। इथला मग आमच्याकडे स्टाफ नाही, आमच्याकडे मेडिसिन्स नाहीत किंवा आमच्याकडे कोणती व्यवस्था नाही, आमच्याकडे डॉक्टर्स नाही आहेत। या कोणत्याही तक्रारी तुम्ही समस्या आम्हाला सांगू नका, आम्हाला तुमच्याकडून सोल्युशनची अपेक्षा आहे। त्याच्यामुळे त्याचा पाठपुरावा करणं आणि त्या गोष्टी करून आणणं ही जबाबदारी शेवटी डॉक्टरांची आहे, इथल्या अधीक्षकांची आहे आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आता याचा पूर्ण फॉलोअप घेऊन या पुढच्या येत्या 8 दिवसामध्ये या व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न करणार आहेत असा त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे। माझी अपेक्षा आहे डॉक्टरांनी हे मीडियासमोर सांगावं आणि त्यांनी दिलेला शब्द पुढच्या 8 दिवसामध्ये पाळावा। नाहीतर आज फक्त आम्ही प्रमुख पदाधिकारी अगदी जबाबदारीच्या भावनेतून आपण रुग्णालयामध्ये चाललोय, कोणत्याही आंदोलनाचा आमचा इरादा नव्हता, फक्त वस्तुस्थिती पाहण्याचा आमचा फक्त इरादा होता। त्याच भूमिकेतून आम्ही या ठिकाणी आलोय। परंतु जर ही अनास्था जर व्यवस्थित झाली नाही
तर मात्र पुढच्या 8 दिवसामध्ये इथे आम्हाला आंदोलनाचं उग्र स्वरूप काय असतं आणि शिवसेना स्टाईलने आंदोलन कसं असतं याचा प्रत्यय या ठिकाणी आणून द्यावा लागेल. यावेळी माजी नगरसेवक सुहास पाटील, जगदीश ठाकूर, योगेश पाटील, अविनाश म्हात्रे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणी पेण उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर आरसाडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शवविच्छेदन गृहातील शवपेटी मागील 5 दिवसांपासून बंद असून या संदर्भात वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ही पेटी लवकरच सुरू केली जाईल. तसंच परिसरातील अस्वच्छतेबाबत ठेकेदाराला सूचना देऊन संपूर्ण परिसर लवकरात लवकर स्वच्छ केला जाईल, असे त्यांनी सांगितले. आज पेण शिवसेनेने आपली इथं अचानक येऊन भेट दिली आणि त्यांना एक गचाळ परिस्थिती इथं पाहायला मिळालं. काय सांगाल आपण? नक्कीच माननीय पदाधिकारी आणि शिष्टमंडळांनी जी भेट दिली उपजिल्हा रुग्णालयाला आज, त्यानिमित्ताने एक चांगलीच गोष्ट झालेली आहे आणि ज्या काही त्रुटी लक्षात आलेल्या आहेत आणि त्याची शहानिशा करून येत्या 8 दिवसाच्या आत ते संपूर्ण निकाली काढल्या जाईल याची ग्वाही देतो. कोणकोणती परिस्थिती काय कोणती असे परिस्थिती आहे की जेणेकरून त्यांचा इथं उद्रेक झालेला आहे? साधारणपणे स्वच्छतेच्या बाबतीत आणि मॉर्चरीच्या बाबतीत विषय जो आहे तो महत्त्वाचा आहे. सांगा ते मॉर्चरी बंद आहे 5 दिवसापासून. ते बोला तोंड. मॉर्चरी किती दिवसापासून बंद आहे? मागील 5 दिवसापासून मॉर्चरी बंद आहे. पण तुम्हाला हे समजलं कधी बंद आहे ते? इलेक्ट्रिकल इश्यूज झालेले आहेत. मग या संदर्भात तुम्ही पत्रव्यवहार केलेत का बंद असल्यामुळे? हो हो. कधी केलेलं आहे? डॉक्टर खोटं बोलू नका. जे काय आहे ते सांगा. आमच्या समोर तुम्ही म्हटलं तिथे की बाबा चालू आहे म्हणून. नाही, हे जे इथे आल्यावर तुम्हाला लक्षात आलं की बंद आहे म्हणून. हे सगळं जे आहे मला आत्ताच लक्षात आलेलं आहे आणि मी ह्याच्यावर लगेच कारवाई करायला सुरुवात करणार आहे. इथे सांभाळतो कोण? त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही की इथे बंद आहे म्हणून? म्हणजे 2 कर्मचारी आहेत. मग त्यांनी तुम्हाला तशी कल्पना दिली होती का बंद असल्यामुळे? नाही, कल्पना नाही दिली. डॉक्टर साहेब, शव ठेवण्याच्या जागेवरती किडे पडलेले आहेत अशी वस्तुस्थिती आहे. तिथे उंदरांनी सगळी बघा उंदरांची घाण आहे. पुन्हा तुमचे ग्लोव्ज वगैरे सगळे बाहेर टाकलेले आहेत. ते बॉडीचे जे कपडे असतात ते आजूबाजूला टाकलेले. या संदर्भात आपण काय म्हणतो? स्वच्छता लगेच करण्यात येईल, तसं करून घेऊ ते. आता पण तुम्ही म्हणता 5 दिवसापासून हे बंद आहे, पण ते खरं 5 दिवसापासून आहे की अगोदर 1-1.5 महिन्यापासून आहे? ते त्यांच्या सांगण्यावरून मला समजलं की आता 5 दिवसापासून बंद आहे. म्हणजे याचा अर्थ 1-1.5 महिना झाला असेल तो बंद आहे. पण असं नाही म्हणतात, तेवढं नसेल. हा? कारण बाकी पोस्टमॉर्टम वगैरे रेग्युलर चालू असतात. पण तुम्ही यांना काय आश्वासित केलं किती दिवसात ही सगळी परिस्थिती सुधारेल? 8 दिवसात परिस्थिती सुधारेल. ते गायनेकोलॉजिस्ट सांगा. हा, गायनेकोलॉजिस्ट जे नियमित आमच्याकडे एक आहेत, तर त्यांच्याबद्दल सुद्धा आम्ही वरिष्ठ कार्यालयाला पत्रव्यवहार केलेला आहे आणि ती मागणी ह्या निमित्ताने परत एकदा करण्यात येईल आणि नवीन गायनेकोलॉजिस्ट किंवा अतिरिक्त गायनेकोलॉजिस्ट बोलवण्यात येईल. कधी मागणी केलेली आहे? पत्र दिलेले आहेत, 3-4 वेळेस पत्र दिलेले आहेत. पेण हे रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती ठिकाण असून या रुग्णालयावर तालुक्यातील गोरगरीब, कष्टकरी आणि आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने या समस्यांकडे त्वरित लक्ष देऊन दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरत आहे. जनोदयकरिता विनायक पाटील, पेण.